नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता सकाळचा नाश्ता घेण्यासाठी आलो आहे. गायत्री बोलते की काय भाकर वगैरे नाश्त्याला काय बनवत नाही, काहीतरी बाहेरनं घेऊन या म्हणे. म्हटलं ठीक आहे. ही खूप जुनी हॉटेल आहे मित्रांनो, बऱ्याच वर्षापासून चालू आहे ही हॉटेल. म्हणजे बरेच वर्ष झाले इथं. म्हणजे ते वडापाव, समोसा, सगळ्या गोष्टी भेटतात मित्रांनो. समोसा नाही भेटत, फक्त बाकी सर्व भेटतं. खूप सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो. चला तर नाश्ता घेऊन घरी जाऊया. चला आता आपण. चला या मित्रांनो, सर्वांनी नाश्त्याला. तर बघा आता नाश्ता वगैरे घेऊन आलो. तुम्ही बघितलं त्या हॉटेलमधनं नाश्ता वगैरे घेऊन आलो. ते गायत्री कसं आहे, गावचा नाश्ता कसा आहे? तो अजून खाल्लाच नाही? अरे यार त्रेशू, कसा आहे पावडा, कसा आहे मित्रांनो? म्हणजे ते आपल्या गावाकडे कसं तो वडापाव भेटतो ना, ते नाही भेटत. आता तिकडे मुंबईमध्ये ना एक सिस्टम वेगळी करून टाकते, त्याला उलटा वडापाव नाव देऊन दिलंय. म्हणजे इथं कसं असतं माहिती आहे का, तो बघा तो समोर पाव आहे ना, तो फक्त बेसन पीठमध्ये असं बुडून घेतात आणि तेलामध्ये सोडून देतात, झाला पाव वडा झाला. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये कसा वडा वेगळा भेटतो, पाव वेगळा भेटतो, तसा काही भेटत नाही. कशी का चांगला लागला ना? तू खास का जास्त हॉटेलना बाहेर ना? जास्त नाही आवडत ना? आपलं घरच बनायला बरं रास ना. ए आजी कुठे गेले गायत्री? आंघोळ करायला. ते आजीला राहू द्या, हे भजी वगैरे राहू दे. ते बघा तिथं ते पोहे पण घेऊन आलोय. त्या पोहेमध्ये मस्त रसा वगैरे दिलाय. चला आपल्याला जायचंय मित्रांनो. आता आम्ही ते मंदिरा काय मिरची मिरची नको खाऊ घालू ना तिला. मग काय करूया गायत्री, आपण मंदिरामध्ये आधी जाऊया की 4-1 वाजता जाऊया? मंदिरामध्ये कधी जाऊया? संध्याकाळी. कधी जायचं? नाश्ता झाला का? संध्याकाळी. चल ना मग आईला पण घेऊन जाऊया ना. इथं बोरीसला जायचंय मित्रांनो, सतीमाईचं मंदिर आहे. म्हणजे तुम्हाला पण ते मंदिर वगैरे दाखवणार. खूप सुंदर असं मंदिर आहे. काय रे त्रिशू, काय एकटे खाल्लं? काही नाही खाल्लं ना मम्मीने. तेव्हा मम्मी फक्त चहा पिते, टोस्टच खाते ना फक्त. नाही चला अजून घेऊन येईल वडापाव, सॉरी पाववडा घेऊन येईल. याला इकडे पाववडा बोलतात मित्रांनो. म्हणजे हो ते बघा, तिला ते काय झालं काय माहिती, तिला समोसा पाहिजे होता. आणि मेन म्हणजे इथं समोसा कुठेच भेटत नाही. आता मी बघितलं 1-2 हॉटेलवरती समोसा नाही भेटत कुठे, तर काय करणार? हे गायत्री, ती रात्रीची जिलेबी आणली ती आण ना. बघ आठवणच नाही. आण, ती खराब होऊन जाईल गायत्री. काल संध्याकाळपासून आणून ठेवलेली आहे ती. आण ना, कुठे ती जिलेबी? अंतर आणते ना, म्हणजे आण ना मग. ते काल संध्याकाळपासून ती जिलेबी आणली आहे आणि खाल्ली नाही, काहीच नाही ती. दाखव, इथंच वरती ठेवली फ्रीज वरती. अच्छा चालेल चालेल मित्रांनो. चला आता आम्हाला ते मंदिरात वगैरे जायचंय, त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपला येणारच आहे. तेच आम्ही आता म्हटलं गावचा नाश्ता वगैरे कसा असतो काय नाही ते पण तुम्हाला दाखवून देऊया म्हटलं. खरंच मित्रांनो, गाव तर गाव असतं. खरंच एक वेगळीच मजा येते. माहिती आहे का गावामध्ये. म्हणजे मुंबईच्या एक लाईफस्टाईलमध्ये आणि गावच्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे मित्रांनो. म्हणजे इकडच्या लोकांच्या ना अपेक्षा खूप कमी आहेत. बऱ्याच गोष्टींच्या अपेक्षा खूप कमी आहेत. जे आपण मुंबईमध्ये जीवन जगतो ना, एकदम मोठमोठ्या अपेक्षा घेऊन, त्या प्रकारे इथं कुठलाच मनुष्य म्हणजे त्या गोष्टीमध्ये ते गोष्टींचा काही विचार करत नाही की मला एकदम प्रोफेशनल लाईफ पाहिजे, माझ्याकडे BMW पाहिजे, ऑडी पाहिजे. तसं काही नाही. एकदम साधे राहणीमान, साधं सगळ्या गोष्टी, म्हणजे एकदम सुखी जीवन जगतायत. आज मी म्हणजे ज्यांना 100+ झालंय त्यांचं आयुष्य, तरी ते अजून जगतायत. म्हणजे ते खाटल्यावर का पडलेले असलेत ना, तरी पण आज जगतायत ते. म्हणजे कुणाचं 90 वर्ष झालंय, कुणाचं काय बोलतात त्याला 95 वय झालेलं आहे, तरी पण अजून आहेत ते व्यवस्थित. म्हणजे विचार करा, त्यांना कुठलाच ना बीपीचा त्रास आहे ना कुठला ना काहीच त्रास नाही त्यांना. एकदम सुखी जीवन जगतायत ते. काय आलं त्रिशू? हा दिली ना का सोनं जिलेबी? असे काय करते तू? तुला काहीच नाही दिलं. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. ए दे बाबा पोहे पण दे काहीतरी तिला. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, बाय बाय.